साखरेमध्ये घरातील ही फक्त एक वस्तू टाका, तुमचे पांढरे केस मुळापासून काळे होतील, तेही कायमचे. फक्त एकदा करून बघा आणि रिझल्ट पूर्ण हवा असेल तर प्रोसेस खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. चला तर यासाठी आपल्याला साखरेमध्ये अशी कोणती गोष्ट टाकायची आहे ते बघूयात. यामध्ये मोजून 3 गोष्टी लागणार आहेत, पण या 3ही गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत आणि यापेक्षा जास्त याला तुम्ही कसं वापरता ते खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर यासाठी आपल्याला एक भांडं लागणार आहे. कोणतंही भांडं घेतलं तरी चालतं. त्या भांड्यामध्ये साधारण आता तुम्ही बघू शकता मी टाकलेली आहे साखर 3 चमचे. 3 चमचे साखर टाकलेली आहे आणि हा थोडा मोठा चमचा आहे, रेग्युलर जे पोहे खायचा चमचा असतो ना त्यापेक्षा, आणि मोठ्या चमच्याने 3 चमचे म्हणजे अंदाजे इथे आपण घेतलेली आहे. रेग्युलरच्या चमच्याने म्हणाल तर 4 चमचे साखर घेतलेली आहे आणि ही 4 चमचे साखर तुम्ही कमी जास्त करू शकता, तुमच्यानुसार कमी जास्त याला वापरू शकता. 4 चमचे साखर आता घेतल्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे 2 चमचे चहा पावडर. चहा पावडर बघू शकता इथे मी रेग्युलर तुम्ही जी म्हणजे चहा बनवण्यासाठी चहा पावडर कोणत्याही ब्रँडची जी वापरता ती घेतली तरी चालतं. आणि चहा पावडर घेण्यासाठी मी इथे रेग्युलरचा जो चमचा आहे त्याच्या साईजचा दुसरा चमचा घेतलेला आहे आणि त्या चमच्याने आपण इथे घेणार आहोत 2 चमचे चहा पावडर आणि 4 चमचे साखर आणि 2 चमचे चहा पावडर. चहा पावडर इथे तुम्ही जसं आता मी घेतलेलं आहे प्रमाण, जर साखर कमी घेतली तर त्याचप्रमाणे तुम्हाला चहा पावडर देखील कमी करावी लागेल. आणि त्यानंतर यामध्ये आपण चहा पावडर आणि साखर व्यवस्थित मिक्स करणार आहोत. आता जसं मी म्हणलं यामध्ये फक्त 3 वस्तू लागणार आहेत, 3 घटक आहेत. तर एक घटक कोणता, तर तो आपण वापरणारच आहोत. त्या अगोदर या 2 घटकांची प्रोसेस आपल्याला करायची आहे. चहा पावडर आणि साखर यांना मी चांगलं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आता आपण याला ठेवणार आहोत गॅसवरती. मीडियम गॅसवरती आपल्याला हे गरम करायचं आहे. गरम म्हणजे जोपर्यंत साखर आपली म्हणजे ज्या भांडं ठेवलेलं आहे त्या भांड्याला चिटकत नाही, थोडं थोडं ओलसरपणा त्यामध्ये येत नाही, तोपर्यंत आपण साखरेला अशा प्रकारे हलवणार आहोत. याला सतत हलवायचं आहे. जेव्हा तुमच्या लक्षात येईल की आता साखर आपल्या कढईला चिटकत आहे, थोडासा ओलावा यामध्ये जाणवत आहे, तिथून पुढे आपली दुसरी स्टेप सुरू होणार आहे. त्या अगोदर असं चांगलं याला हलवून घ्यायचं, म्हणजे यामधील जी चहा पावडर आहे ती चांगली भाजल्या जाते, गरम होते आणि इथे ना कॅरमेलाइज झाल्यासारखं हे होतं. तर हे आपल्याला असंच हवं आहे. जसं आता तुम्ही बघू शकता साखरेमध्ये ओलावा दिसत आहे, चिकटसरपणा दिसत आहे. त्याच ठिकाणी आपल्याला इथे टाकायचं आहे अर्धा कप पाणी. टोटल 1 कप पाणी यामध्ये जाणार आहे. अर्धा कप पाणी मी आता टाकलेलं आहे. अर्धा कप पाणी टाकून याला चांगलं व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. आणि यामध्ये जी साखर आणि चहा पावडर थोडीशी अशी म्हणजे याचे गोळे झालेले आहेत किंवा चिकटसरपणाने चिटकलेली आहे, त्याला असं मोकळं केल्यासारखं करायचं आणि याला आपल्याला गरम करायचं आहे. मीडियम गॅसवरतीच ही प्रोसेस सुरू ठेवायची. फुल गॅस केला तरी चालतो, पण थोडंसं आपण याला ना शांत असं आचेवरच याला गरम करणार आहोत. त्यामुळे ना इथे आपल्याला हे परफेक्ट असं बनतं आणि घाई करायची नाही. फक्त इथे आपल्याला मोजून 5 ते 6 मिनिट लागतात याला बनवण्यासाठी आणि भरपूर दिवस आपण याचा उपयोग करू शकतो. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. आता तुम्ही बघू शकता यामध्ये थोड्याशा ज्या गाठी झाल्या होत्या साखरेच्या चिकटसरपणामुळे तो पूर्णपणे नाहीशा झालेल्या आहेत आणि याला मी सतत हलवत आहे, कारण की हे साखर थोडी घट्ट होते आणि परत आपल्या कढईला चिटकते. तर तसं होऊ नये यासाठी मध्ये मध्ये याला थोडंसं हलवून घ्यायचं आणि याला चांगलं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. जसं जसं हे गरम होईल तसंच साखर जी आहे ती परत अशी चाचणीसारखी म्हणजे चिकटसर व्हायला लागते आणि थोडंसं यामध्ये आपल्याला घट्टसरपणा जाणवतो. पाणी टाकल्या टाकल्या खूप पातळ होतं, पण आता तुम्ही जर बघितलं तर हे थोडंसं घट्ट झालेलं आहे. तर असंच आपल्याला हवं आहे. जेव्हा हे असं घट्ट झालं, अर्धा कप पाणी परत आपण यामध्ये टाकणार आहोत, म्हणजे टोटल आता हे गेलेलं आहे 1 कप पाणी. यानंतर खूपच महत्त्वाची स्टेप आहे, ते म्हणजे की याला परत घट्ट होऊ द्यायचं नाही, पण याला थोडंसं गरम देखील करायचं आहे. म्हणजे यामध्ये आपण जे नंतर अर्धा कप पाणी टाकलेलं आहे तर ते आपल्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे, कारण की हे मिश्रण तर गरम आहे पण पाणी टाकले की परत थंड होईल. थोडंसं यामध्ये 1 उकळी येऊ द्यायची आणि परत दुसरी स्टेप सुरू होते. तर यामध्ये आता जसं तुम्ही बघितलं आपण जसं एक अर्धा कप पाणी टाकलं, घट्टसर त्याला होऊ दिलं. दुसरं अर्धा कप पाणी टाकलं, त्याला घट्ट होऊ द्यायचं नाही, फक्त त्याला 1 उकळी येऊ द्यायची, त्याला चांगलं गरम करायचं. त्यानंतर आता इथे या पॉईंटला आपण चांगलं याला उकळी आली की गॅस बंद करणार आहोत. गॅस बंद केल्यानंतर
थोडंसं वाटलंच तर हे रूम टेम्परेचरवरती येऊ द्या, किंवा नाही आलं म्हणजे घाई असेल बनवायची तर लगेचच तुम्ही हे गरम असतानाच गाळून घेतलं तरी चालतं. आता हे झालेलं अजून नाही, फक्त आपण एक पायरी याची पूर्ण केलेली आहे म्हणू शकता. त्यानंतर याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे, म्हणजे जी एक्स्ट्रा चहा पावडर आहे तर ती पूर्ण आपण गाळून बाजूला करणार आहोत. आणि जे यामध्ये निघालेलं लिक्विड आहे, पूर्णपणे जे मिश्रण आहे पातळ, तर ते इथे आपल्याला असं गाळणीमध्ये काढायचं आहे आणि ते थोडंसं प्रेस करून जेवढं होईल तेवढं यामधून जे लिक्विड आहे ते काढून टाका. आता यानंतरनं आता बघू शकता अर्धा वाटी साधारण हे आपण लिक्विड तयार केलेलं आहे. यामध्ये थोडासा चिकटसरपणा आहे कारण की साखर आहे, पण तेवढं चिकट नाही कारण की आपण यामध्ये आत्ताच पाणी टाकलेलं आहे. तर या प्रोसेसमध्येच, या स्टेपमध्येच आपल्याला काय करायचं आहे, एक लोखंडी भांडं घ्यायचं आहे. कढई, तवा जे पण तुमच्याकडे असेल ते एखादं भांडं घ्या, गॅसवरती ठेवा, त्याला थोडंसं गरम करा. गरम झालं ते भांडं, म्हणजे आता इथे लोखंडाचंच भांडं घेणं खूप गरजेचं आहे, कारण की इथे आपण हे एक केस काळे करण्यासाठी बनवत आहोत. तर लोखंडाच्या भांड्याची खूप मोठी भूमिका आहे. त्यामुळे काही जे असेल तुमच्याकडे लोखंडाचं ते घ्यायचं. माझ्याकडे तवा आहे तो तवा घेतला मी, त्याला गरम केलं. गरम तव्यावरती हे लिक्विड टाकलं जे आपण बनवलेलं होतं. गरम तव्यावरती लिक्विड टाकलं की याला चांगलं गरम होऊ द्यायचं. एक उकळी यामध्ये येऊ द्यायची, म्हणजे थोडंसं यामध्ये बबल्स जरी आले किंवा उकळी यायला लागलं, गरम झाल्यासारखं आपल्याला जाणवलं की नंतर तुम्ही यामध्ये पुढचं जे आपलं एकच इन्ग्रेडियंट बाकी आहे, घटक जे बाकी आहे ते यामध्ये आपण टाकू शकतो. आणि तेव्हा जाऊन कुठे आपलं हे पूर्ण असं मिश्रण तयार होतं. तर कलर बघू शकता, खूपच सुंदर डार्क कलर आलेला आहे. यानंतर आपल्याला इथे लागणार आहे आवळा पावडर. आवळा पावडर ही मी घरी बनवलेली आहे. ती पावडर कशी बनवायची, काय डिटेलमध्ये हवा असेल तर कॉमेंट नक्की करा, मी नक्की सांगेल. नसेल तुमच्याकडे घरी आवळा पावडर तर मेडिकलमध्ये, किराणा शॉपमध्ये सहज तुम्हाला कुठेही आवळा पावडर मिळते. साधारण 2 चमचे आवळा पावडर रेग्युलरच्या चमच्याने यामध्ये टाकायची या मिश्रणामध्ये आणि याला चांगलं हलवून घ्यायचं, मिक्स करायचं. अगदी कितीही महागडे कोणतेही केमिकल तुम्ही वापरून केस काळे करायचा प्रयत्न केला तरी ते होत नाहीत, लगेचच पांढरे होतात. पण हे वापरल्याने तुम्हाला एवढा चमत्कारी याचा रिझल्ट मिळणार आहे ना, तुम्ही बघून अगदी म्हणजे हैराण होताल आणि नक्की दुसऱ्यांनाही शेअर करताल हा व्हिडिओ. एवढे छान याचे रिझल्ट आहेत. तर याला आता बघू शकता आपण म्हणजे हे टाकलं पूर्ण आवळा पावडर टाकल्यानंतर याला आपल्याला थोडंसं हलवायचं आहे. यामध्ये गाठी झाल्या नाही पाहिजेत. चांगलं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करायचं. पण परत याला आपल्याला खूप जास्त असं चिकट किंवा खूप जास्त असं घट्ट करायचं नाही. थोडंसं पातळसरच आपण हे ठेवणार आहोत. आणि या स्टेपला आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे. याला चांगली एक उकळी आलेली आहे बघू शकता. आवळा पावडर टाकल्यानंतर 1 ते 2 उकळी येऊ द्यायच्या आणि त्यानंतर अशा प्रकारे हे झालं की गॅस आता आपण बंद करणार आहोत. गॅस बंद करून आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपल्या केसांवरती अप्लाय करायचं आहे. लावून हे 10 ते 15 मिनिटं ठेवायचं, 20 मिनिट ठेवायचं वेळ असेल तर, आणि त्यानंतर केस धुवून टाकायचे. तुम्हाला याचा बेस्ट रिझल्ट मिळेल आणि नवीन जे केस येतात ते देखील चांगले काळे येतात आणि खूप छान केसांची ग्रोथ होते. ट्राय करा. काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा.